फ्रेंड्स, आज आपण आलो स्वामीनारायण मंदिरात। तर हे नाशिकचं स्वामीनारायण मंदिर मी तुम्हाला दाखवते। सगळ्यांनी हाय करा व्हिडिओमध्ये। माऊली हे समोर जे शिल्प दिसते हे समुद्र मंथनाचं आहे। एका बाजूला देव आहेत, एका बाजूला दानव आहेत आणि हे समुद्र मंथन चालू आहे देवांच्या आणि दानवांमध्ये। हे संपूर्ण स्वामी मंदिर बरंचसं फिरण्यासारखं आहे। तर आपण राहिलेला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया। मी तुम्हाला रस्त्यात सगळं दाखवणारच आहे। तर चला, तत्पूर्वी आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्याला प्रोत्साहन द्यायचे। तुम्ही माझ्या मागं बघत आहात स्वामीनारायण मंदिर इथे दिसतंय आणि या मंदिराविषयी अधिक माहिती माझी माऊ सांगणार आहे। तुला माहित नाही? माऊ इथं नाशिकमध्ये साधारणतः 1.5 वर्षापासून वास्तव्यात आहे आणि या मंदिरात श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि। भज मन नारायण
इथं नाशिकमध्येच कोरीव काम केलं. कोरीव काम इथेच केलं. फक्त दगड टिकून आणि त्याचं स्टाईल आणि जे आहे ते सेम टाईपचं आहे. सेम टाईपचं सर्व आहे. आता खाली दर्शन द्याल तुम्ही सर्व महाराज लोक आहेत पाहून आले. ते इथं कसं हे सगळ्या स्टोऱ्या वेगळ्या आहेत त्याच्यामुळे हे सगळं संकल्पना वेगळीच वाटतं. सगळं कोरीव काम इथे झालेलं आहे आणि साईड सर्व ठिकाणी ते स्वामीनारायण मंदिरात असत पण याच्यात जास्त कोरीव काम येते. थोडं वेगळं दिसलं जरा कारण स्टोरी वगैरे सगळं आहे ना. ते वर पण आहे सगळं पाच आहे ते सगळं म्हणजे दगड किती वापरला सगळं टोटल दगड 5 वर्ष लागले. ते खाली महाराज आहेत त्यांनी केलं का हे? हां तर स्वामीनारायणचे महाराज ट्रस्ट आहे का काय घेऊन आली गोष्ट छान मिळते. 7-8 सत्संग येथे होते त्या सफाई हे करायला माणसं वरती वगैरे पण बरंच आपल्या इकडे मंदिर असेल आपल्याकडे आणि आत्तापर्यंत जायचं तसं पाहता नाशिकमध्ये नंबर 1चं मंदिर आहे. इथं ओरडला तुम्हाला तू बाहेर गेला तो माणूस गेलाय खाली तर हाय हे माऊली हाय मी माऊली. सबस्क्राईब करा. लाईक करा सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. चुलीत घाला मोबाईल चुलीत घाला नंतर. तर जाता जाता आमचा प्लॅन झाला. आम्ही आलो शूर्पणखेला. परत तुम्हाला दाखवतो गोदावरी घाट आणि शूर्पणखा. का माऊली तर मागं लागणारच आहे पाण्यात बसायसाठी आणि त्याला पाणी खूप आवडते खेळाय. पाणी बघायला जायचं ना डायरेक्ट. मी माऊली हाय हाय करा सबस्क्राईब करा कमेंट करा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. सांसों की तेरे दर्शन को ना दुनिया में मेरा लगता मन. शबरी बन के बैठा हूँ मैं श्री राम में अटका मन. बेकरार मेरे दिल को मैं कितना भी समझा लूं. राम दरस के बाद दिल छोड़ेगा ये धड़कन. काले युग का प्राणी हूँ पर जीता हूँ मैं त्रेता युग. करता हूँ महसूस पलों को माना ना. तर ही गोदावरी नदी आहे. इथे शूर्पणखाचं नाक कापून टाकलं होतं. ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती तुम्ही नक्की बघा. हा संपूर्ण गोदावरी घाट परिसर आहे.
साधारणतः एका महिन्यापूर्वी मी आलो होतो या ठिकाणी आणि एक महिन्यानंतर पण परत या ठिकाणी आलो आहे. तर आता मध्यंतरी पाऊस झाल्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त वाढले नदीला, तर पाणी जास्त आहे. दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर. इंतजार में बैठा हूँ कब बीतेगा ये काला युग, बीतेगी ये पीड़ा और भारी दिल के सारे दुख. मिलने को हूँ बेकरार पर पापों का मैं भागी भी, नजरे मेरी आगे तेरे श्री हरि जाएगी झुक. राम नाम से जुड़े हैं ऐसे खुद से भी ना मिल पाए, कोई न जाने किस चेहरे में राम हमें कल मिल जाए. वैसे तो मेरे दिल में हो पर आंखें प्यासी दर्शन की, शाम सवेरे सारे मौसम राम की ही दिल गाए. तिथं शूर्पणखा मी दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये, मी सांगितलं होतं शूर्पणखेला शूर्पणखेचं नाक कापून टाकलं होतं. तर ते ठिकाण इथे हे म्हणून नाशिकचं नाव नाशिक पडलं. मित्रांनो, हे सीताकुंड अग्निकुंड हे लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही आवर्जून तो व्हिडिओ बघा. कारण की त्यात जे माहिती सांगणार ते बाबा आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित नाही, तर मी आज परत तो व्हिडिओ शूट केला असता आणि तुम्हाला सांगितलं असतं. तर हे सगळं एकंदरीत असं आहे.